नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 इयत्ता 8वी विषय मराठी. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे. यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे तर विभाग क्रमांक 1, जो की आहे आपला गद्य विभाग. यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला, पुढील उत्तरांच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये एक आकृती पूर्ण करा. देशप्रेमामुळे फासावर गेलेले क्रांतिकाऱ्यांची नावे लिहायची आहेत. त्यामध्ये सर्वात पहिलं आहे भगतसिंग, दुसरं आहे राजगुरू, तिसरं आहे कुर्बान हुसेन आणि चौथा आहे सुखदेव. तर अशा प्रकारे आपल्याला यांची नावं ही लिहायची आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला इथे जो उतारा देण्यात आलेला आहे तर संपूर्ण उतारा आपण अगदी योग्य व काळजीपूर्वक यामध्ये वाचायचा आहे. ठीक आहे. यानंतर यामध्ये 2 आहे उत्तरे लिहा. तर लोकांनी केलेला गगनभेदी घोषणा, तर उत्तर यामध्ये भारत माता की जय ही गगनभेदी घोषणा लोकांनी काय होती केलेली होती. यानंतर 2 भारत माता म्हणजे उत्तर, तर भारतातील सर्व लोक म्हणजेच भारत माता होय. यानंतर यामध्ये 3 विचारलेलं आहे तर स्वमत, तुमच्या आईवरील प्रेम व्यक्त करणारा एखादा प्रसंग आपल्याला यामध्ये लिहायचा आहे एकूण 2 गुणांसाठी. यानंतर यामध्ये पुढील आहे आकृती पूर्ण करा. इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी, एकूण 2 गुण. तर उत्तर सर्वात पहिले पासपोर्ट मिळवला, 2 विजा काढला, 3 नवीन कपडे शिवून घेतले आणि 4 नवीन घड्याळ वापरायला काढले. तर अशा प्रकारे इंग्लंडला जाण्यासाठी राजाने ही तयारी केलेली होती. यानंतर आपल्याला इथे जो उत्तर दिलेला आहे तर संपूर्ण उतारा आपण योग्य काळजीपूर्वक इथे पाहायचा आहे. म्हातारा त्या म्हाताऱ्याला म्हणला, इथपासून ते तुम्हाला चालेल का इथपर्यंत संपूर्ण उतारा आपण वाचायचा आहे. त्यानंतर 2 आहे वाक्य पूर्ण करा. यामध्ये खास तुझ्यासाठी घेतला आहे किमान 15 लाख रुपये. तर याचं उत्तर पाहायचं आहे. पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं आणि 2 किमान 15 लाख रुपये किरकोळ खर्चासाठी लागतील. अशा प्रकारे आपण याचं उत्तर हे लिहायचं आहे. यानंतर पुढील आहे स्वमत. ठीक आहे. यानंतर विभाग क्रमांक 2 पद्य विभाग. यामध्ये प्रश्न क्रमांक 2 खालील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. पहिलं, पुढील चौकटीतील घटनांचा पद्यपाठाआधारे योग्य क्रम लावायचा आहे. उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला, विज्ञानाचा प्रकाश आला, क्रांती घडली, हृदयातील अशांततेचा वणवा विझला. त्यामध्ये याचं उत्तर अशा प्रकारे आपण लिहायचं आहे. सर्वात पहिले यामध्ये व्हायचं आहे विज्ञानाचा प्रकाश आला, क्रांती घडली, हृदयातील अशांततेचा वणवा विझला आणि उत्कर्ष आणि प्रगतीचा मार्ग दिसला. अशा प्रकारे हे उत्तर आपण यामध्ये लिहायचं आहे. यानंतर पुढील आपल्याला कविता देण्यात आलेली आहे. ही कविता आपण व्यवस्थितपणे यामध्ये वाचायची आहे. विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी, तर हृदयातील अशांततेचा वणवा विझला, 2 उत्कर्षाचा मार्ग दिसला, 3 नवचेतना स्फुरली आणि 4 दिव्य क्रांती घडली. यानंतर पुढील आहे 3 स्वमत यामध्ये लिहायचं आहे. वैज्ञानिक प्रगती हे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा. विज्ञान आणि मानवी जीवनाला आरामदायी बनवणारे आणि प्रगतीसाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि पद्धतशीर तपास आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, तंत्रज्ञान यामध्ये क्रांती झाली. विज्ञानामुळे नवीन औषधे शोधली. हवामान बदलांवर समस्यांवर उपाय मिळत आहेत. यानंतर विभाग क्रमांक 3 तो म्हणजेच भाषा अभ्यास. यामध्ये सूचनेनुसार कृती करायची आहे. विरुद्धार्थी शब्द लिहायचे. आशा, निराशा, अंधार, उजेड. नावापुढे चिन्ह वापरायचे आहे. तर इथे आपल्याला पूर्णविराम चिन्ह दिलेले. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इयत्ता 8वी गणित प्रथम घटक चाचणी पेपर. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही उत्तरांसहित पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. यामध्ये सर्वात पहिले आपला असणार आहे प्रश्न क्रमांक पहिला खालील उपप्रश्नांच्या उत्तरांसाठी दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा. एकूण 6 गुणांसाठी. त्यामध्ये सर्वात पहिलं, संताप बिंदू मध्यगेस डॅश गुणोत्तरात विभागतो. यामध्ये एकूण आपल्याला 4 ऑप्शन्स हे दिलेले आहेत. तर 2-1, 1-2, 3-1 आणि 1-3. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए म्हणजेच 2-1. यानंतर 2 पुढीलपैकी कोणती संख्या अखंड आवर्ती दशांश रूपात आहे. तर याचा आहे ऑप्शन क्रमांक डी. ठीक आहे. अशा प्रकारे 0.01 ही काय आहे तर आवर्ती दशांश रूपात आहे. यानंतर यामध्ये 3 आहे p-3 p-7. तर याचं स्वरूप कसं येईल तर p वर्ग वजा 10p अधिक 21 म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 बी. यानंतर 4 प्रत्येक धनसंख्येला
डॅश वर्गमुळे असतात? तर उत्तर प्रत्येक धनसंख्येला 2 वर्गमुळे असतात. यानंतर 5 -1चा 5वा घात गुणिले -1चा -5वा घात चे सोपे रूप कोणते? तर उत्तर याचं उत्तर असणार आहे 1, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. यानंतर यामध्ये 6 ज्या जोडीतील कोणांच्या छेदिकेवर भुजा एकच दिशा दर्शवतात त्या छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एका बाजूस असतात, ती जोडी अंतरकोनांची डॅश असते. अंतरकोनांची, संगत कोनांची, आंतरविक्रम कोनांची तर बाह्य विक्रम कोनांची? तर उत्तर आंतरकोनांची. यानंतर प्रश्न क्रमांक 2 खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 यामध्ये आपल्याला सोडवायचे आहेत. त्यामध्ये पहिलं आकृती पहा. कोणाची नावे अक्षराने दर्शवले तर रिकाम्या चौकटी भरायच्या आहेत. ठीक आहे. यामध्ये कृती क्रमांक 1 संगत कोनांच्या जोड्या. कोन P, कोन W, कोन R आणि कोन Y. आंतरविक्रम कोनांच्या जोड्या. कोन S, कोन X, कोन W आणि कोन Y. अशा प्रकारे आपल्याला संगत कोनांच्या जोड्या आणि आंतरविक्रम कोनांच्या जोड्या हे यामध्ये काय करायच्या आहेत? लिहायच्या आहेत. एकूण 2 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. यानंतर यामध्ये विचारण्यात आलेले पुढील प्रश्न. यामध्ये कृती क्रमांक 2 98चा वर्ग लिहायचा आपल्याला. तर 98चा वर्ग म्हणजेच 100 - 2चा वर्ग. तर 100चा वर्ग 1000, 2 गुणिले 100 गुणिले 2, त्यानंतर अधिक 4 9604 हा काय असणार आहे? तर 98चा वर्ग हा आपला असणार आहे. यानंतर यामध्ये 3 आहे. -7/3 व -5/2 यांची तुलना करायची आहे. ठीक आहे. -7/3 -5/2, -7 गुणिले 2 आणि अधिक 3 गुणिले -5, तर -14 आणि -15, तर -7/3 आणि -5/2. यानंतर प्रश्न क्रमांक 3 खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2 यामध्ये सोडवायचे आहेत. एकूणच 6 गुणांसाठी. त्यामध्ये पहिला आहे घनमूळ काढायचा आहे. तर वर्गमूळामध्ये 3 0.125 बरोबर 0.5 यांचा आपल्याला काय करायचं आहे? तर घनमूळ हा काढायचा आहे. यानंतर 2 संख्या रेषेवर वर्गमूळामध्ये 2 ही संख्या दाखवली आहे. त्या आधारे संख्या रेषेवर वर्गमूळामध्ये 3 ही संख्या दाखवण्यासाठी पुढे कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या पायऱ्यामधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा. त्यामध्ये एक आहे संख्या रेषेवरील Q हा बिंदू वर्गमूळामध्ये 2 ही संख्या दर्शवितो. यानंतर 2 Q बिंदूपाशी एक लंबरेषा काढली आहे. त्या रेषेवर एक एकक लांबी दर्शवणारा बिंदू R आहे. यानंतर 3 OR जोडल्यामुळे त्रिकोण ORQ हा काटकोन त्रिकोण मिळतो. आणि 4 OQ बरोबर वर्गमूळामध्ये 2 आणि QR बरोबर 1 या पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला काय करायचं? तर खालील कृती ही यामध्ये पूर्ण करायची आहे. ठीक आहे. आणि अशा प्रकारे ही कृती आपल्याला खालची पूर्ण करायची आहे. यानंतर यामध्ये 3 त्रिकोण PQR हा एक लघुकोन त्रिकोण काढा व त्याचे 3ही शिरोलंब काढा. संताप बिंदूला O नाव द्या. तर यामध्ये अशा प्रकारे आपण काय करायची? तर आकृती ही काढायची आहे. त्यानंतर APQR ठीक आहे. अशा प्रकारे काय करायचं आहे? तर त्रिकोण काढायचा आहे व संपात बिंदूला O नाव हे द्यायचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक. यामध्ये सरळ रूप द्यायचे. सर्वात पहिले 3K - 4R - 2Mचा वर्ग वजा 3K अधिक 4R - 2Mचा वर्ग. यानंतर 2 आकृतीत रेषा P बरोबर रेषा Q आहे. रेषा T व रेषा S या छेदिका आहेत. तर दिलेल्या मापांवरून कोन X व कोन Y ची मापे काढा.